स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या वेळेला निवडणुका होतात त्यावेळेला त्या त्या विभागातील जनतेने आपला नेता किंवा आपला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कसा असावा हे मला वाटते लोकांनी स्वतःकडे तो अधिकार ठेवावा आणि पक्षीय राजकारण हे लोकांच्या हिताचं आहे की नाही हे लोकांनीच ठरवायला पाहिजे। तेव्हा जेव्हा पक्षीय राजकारणाचा विषय येतो तेव्हा लोकांनी आपला लोकप्रतिनिधी आपल्या अडीअडचणीमध्ये धावणारा आपल्याला मदत करणारा असावा। तेव्हा त्यावेळेला व्यक्तिगत निवड करण्यामध्ये लोकांनी महत्त्व द्यावं असं मला वाटतं। नेत्रा किरण पाटील ह्या प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेविका 2017च्या निवडणुकीमध्ये झाल्या आणि गेल्या 7-8 वर्षामध्ये त्यांचं त्या प्रभागातलं काम अत्यंत प्रभावी आहे। सर्वसामान्य लोकांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी दोघे उभयता पती पत्नी हे सातत्याने लोकांच्या संपर्कात राहतात आणि लोकांची अडलेली सामान्य लोकांची सर्व कामं करण्यामध्ये 24 तास हे दोघेही समाजसेवेकरता योगदान देतात। हे त्या दोघांच्या बद्दलचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्यपूर्ण असं काम आहे। ते नगरसेवक नाहीत असं मला वाटतंय की सर्वसामान्य जनतेला वाटतच नव्हतं। इतक्या तत्परतेनं ते लोकांची कोणतीही अडचण असेल केव्हाही लोकांनी त्यांना बोलावलं तर ते लोकांच्या अडचणी सोडण्यासाठी तत्परतेनं जात असत। त्यामुळे ते अजूनपर्यंत नगरसेवक आहेत अशी लोकांची कल्पना आहे। नेत्रा पाटील ह्या ज्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवतील तो पक्ष म्हणून आणि नेत्रा पाटील म्हणून आमच्या सर्व लोकांचा त्यांना पाठिंबा नक्कीच असेल आणि पक्षानं जर त्यांना पाठिंबा दिला नाही किंवा पक्षानं जर त्यांना तिकीट दिलं नाही तर व्यक्तिगत नेत्रा पाटील या प्रभावीपणे या लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं असल्या कारणाने सर्व लोक या विभागातील त्यांना आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी प्राधान्य देतील असं मला वाटतं।